बीजेपीला वंदे मातरमचा इतिहास माहीत नाही. वंदे मातरम ही आनंदमठ कादंबरीतलं एक गाणं आहे. बरं. त्याच्या पलीकडे जर गेलो तर एक तर बंकिमचंद्रांचा इतिहास निघेल, त्यांचा अपमान होईल. पहिले 2 स्टांजा जे काही आहेत ते स्वतः रवींद्रनाथांनी मान्य करून ते स्वीकारले गेलेले होते, पण आता भाजप मुद्दाम हे करते कारण त्यावेळी हे जे सगळे कॉन्टेक्स्ट होते याची चर्चा हिंदू मुस्लिम अँगल हे होत राहावं आणि त्यानिमित्तानं खिजवण्याचा प्रयत्न म्हणून हे सगळं केलं. ना खाता ना भाई, जो अमित कहे वही सही. वंदे मातरमचा विषय म्हणजे की या अधिवेशनामध्ये एक कायदा येतो आणि मग त्याच्यानंतर पुन्हा अशा पद्धतीच्या कॉन्ट्रोवर्सीज तयार केल्या जात आहेत. 2 स्टांजा नको, पूर्ण पाहिजे, 3 मिनिटं 10 सेकंदाचं ते गीत गायला पाहिजे. काय नेमकं म्हणजे या ह्याच्यात त्याच्याबद्दल एक लाईटर नोटवर तुला एक गोष्ट सांगू. हा देश असं म्हणतो आपण 12 वर्ष 2 गुजराती विकतायत आणि 2 गुजराती खरेदी करतायत, बरोबर. एक शब्द आहे वंदे मातरम मध्ये, कोटी कोटी कंठ कलकल निनादे. कोटी कोटी कंठ कलकल निनादे. बरं. मोदी, अमित शहा आणि त्यांचे 2 कुरणी, यात चौघांनी हा शब्द म्हणून दाखवावा. फक्त शब्दच, गाणं अमित शहानी कोटी कोटी एवढी आगाऊपणा करून भुवनेश्वरला गेले, इकडे गेले, सगळं केलं ना, मग कोटी कोटी कंठ कलकल निनादे म्हणून दाखवा. एका टेक मध्ये म्हणून दाखवा तुम्ही, बस. लिहून देतो तर म्हणून दाखवा. नाही म्हणू शकणार. उगाच कशाला काय ते जे तुम्ही चावू नाही शकत ते गिळायचा प्रयत्न नका ना करू. आता येतो वंदे मातरम. वंदे मातरम ही आनंदमठ कादंबरीतलं एक गाणं आहे. बरोबर. त्याच्यात पण म्हणजे 2 त्याचे कडवे आधीच लिहिले होते, नंतर सांग ऍड केलं. त्याचं काय आहे ते सांगतो. ते गाणं आपण आनंद घेण्याकरता भरपूर ऐकलेलं आहे. काँग्रेसच्या काळामध्ये वंदे मातरम रेडिओवर रेग्युलर वाजवलं जायचं. मी स्वतः लहानपणी भरपूर ऐकले ऑल इंडिया रेडिओवर. आता जे स्टांजा, जे पॅराग्राफ वंदे मातरम मध्ये एक्झिस्टन्स मध्ये होते, जे आपण कित्येकदा सकाळी उठल्यावर रेडिओ लावला की पहिले वंदे मातरम मध्ये सुरुवात व्हायची, आठवत असेल तर. ते नेहरूंना वगळून, नेहरू होते मुख्य नेतृत्व, रवींद्रनाथ कविवर्य रवींद्रनाथ टागोर होते. कविवर्य अमित शहांचं जे मत आहे त्याच्या विरोधात जे मत आहे ते कविवर्य रवींद्रनाथ टागोरांचं आहे. रवींद्रनाथ टागोर आणि सुभाषचंद्र बोस आणि इतर यांच्या नेतृत्वाने एक कमिटीने ते ठरवलेलं गीत आहे. त्याचं कारण मोठं कॉम्प्लिकेटेड आहे. तू आनंदमठ, आता तू कधी विचार की आनंदमठ कादंबरी आता वाचतील, पण शिकले सवरले पण भाजपच्या लोकांनी आनंदमठ, जमिनी वगैरे बळकावणं व्हायच्या पुढे आनंदमठ कुठे वाचतात? पहिल्या 4 तर वाचली ना, गॅरेंटेड मी सांगतो. तर आनंदमठ ही कादंबरी मूलतः ब्रिटिश सत्तेविरुद्ध नाही. याचं कारण बंकिमचंद्र चटर्जी हे 33 वर्ष ब्रिटिश नोकरीत होते. त्या मॅजिस्ट्रेट होते, डेप्युटी कलेक्टर होते, आणि त्यांना ऑर्डर ऑफ इंडियन एम्पायर ही पदवी पण ब्रिटिशांनी बहाल केली होती. याचं कारण त्यांनी आनंदमठमध्ये असं दाखवलंय, याचं हे ह्यामुळे नाही डायरेक्ट, पण ओव्हरऑल त्यांचं चरित्र पाहता ब्रिटिशांची सेवा करून त्यांनी त्याच्यात असं दाखवलंय की आता मुसलमानांचा निपात केल्यावर ब्रिटिश आलेले आहेत, आता आपण सुरक्षित झालेलो आहोत. तर फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, हा जो बंड आहे आनंदमठ मधलं ते ब्राह्मण संन्यासांचं बंड आहे. त्यात बहुजनांना स्थान नाही, है ना. त्यामुळे ब्रॅह्मिनिकल आणि इस्लामोफोबिक असं ते पुस्तक आहे. तर ते जर तसं त्या कॉम्प्लिकेटेड आणि एकतर बंगाली भाषेत ते गाणं आहे. बंगाल बीजेपीने ते किती वेळा गायलंय या अगोदर. अमित शहा का गुजरात बीजेपीने अमित शहाने एवढं जे प्रेम आहे, अमित शहाच्या अख्ख्या करिअरमध्ये त्यांनी हरेन पंड्या, लोया अशा कविता लिहिल्या. सोराबुद्दीन वगैरे कविता त्यांच्या प्रसिद्ध आहेत. शोकात्म असतील, त्याच्याबद्दल पुरस्कार अजून त्यांना मिळायचे आहेत, पण त्यांनी ही कविता कधीच गायलेली नाहीये जाहीरपणे. गायली आहे, आजही ते गाऊ नाही शकणार. तर मूळ मुद्दा हा आहे की या परिस्थितीत ते बंकिमचंद्रांची बदनामी होऊ नये की ते ब्रिटिशांचे धार्जिणे होते म्हणून. त्याचं कारण असं की लॉर्ड कर्झनने 1905 साली जेव्हा बंगालची फाळणी डिक्लेअर केली तेव्हा वंगभंगाची चळवळ खूप मोठी झाली आणि
कधी प्रतिकात्मक वंदे मातरम म्हणत अनेक क्रांतिकारक उभे राहिले. आता त्या वंदे मातरम म्हणत उभे राहिले त्यामुळे कधी कधी ना मूळ कॉन्टेक्स्ट आहे ते बाजूला राहून एक प्रतिष्ठा प्राप्त होते एखाद्या लाईनला किंवा एखाद्याला. तर ती क्रांतिकारकता स्वातंत्र्याला उपयोगी होती म्हणून अनेक लोकांनी म्हणजे रवींद्रनाथ टागोर आणि त्यांचे भाऊ जे होते अवनींद्रनाथ, त्यांनी मिळून ते रचना व्यवस्थित सेट केली. बरं, त्यात लोकसंख्या तेव्हा बंगालची लिहिली होती, ती त्यांनी भारताची केली, व्यवस्थित केलं आणि ते आपल्याला दिलं. ते काँग्रेसने ज्या पद्धतीने ज्या मीटरमध्ये गायला पाहिजे त्या मीटरमध्येच आपण ऐकतो. म्हणजे 14 पर्यंत ऐकत होतो आणि आत्ताही ऐकतो. आता काँग्रेसच्या मुख्यालयात जे गायलं होतं ना त्याचा मीटर आहे. वंदे मातरम कसंही गाण्याचं गाणं नाही. किंवा परवा ते एकनाथ शिंदेने लावलं होतं ना वंदे, तो मीटर नाहीये वंदे मातरमचा. तो म्हणजे ते गाणं आहे, ते आनंद घ्यायला हरकत नाही. ते आनंद मठ पिक्चर मधलं आहे, ते लता दिदीने छान गायलं, पण ते गाणं नाही, ते गीत नाही. तो 2 स्टांजा जे आहेत त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी शहा मोदी आणि त्यांच्या 2 मित्रांना माहीत नाही आहे आणि अख्ख्या बीजेपीला अजिबात माहीत नाही आहे. मोहन भागवत वगैरे त्यांचा काही संबंध नाही. याचं अजून एक कारण सांगतो. कारण जेव्हा 36-37च्या अधिवेशनात जेव्हा काँग्रेसच्या गायलं वगैरे गेलं हे गाणं, तेव्हा त्याला त्या पार्श्वभूमी 5च्या पासूनच्या क्रांतिकारक चळवळीची होती, ते स्टँजा काढून त्यांनी गायले. स्वतः रवींद्रनाथ गायले, ते ग्रामोफोनचा रेकॉर्ड आहे माझ्याकडे, आहे ते गाणं आहे. आणि वंदे मातरम आनंदासाठी मी असंख्य वेळा ऐकलंय. मी आत्ता म्हणू शकतो माझा आत्मविश्वास हा शुद्ध ज्ञानातनं येतो. अज्ञानातनं येणारा आत्मविश्वास जो आहे तो ॲरोगन्स ऑफ इन्फिरियरिटी आहे, तो या 4 लोकांना आहे. त्यामुळे त्याच्याशी आपल्या आत्मविश्वासाची तुलना होऊ शकत नाही. आपण विश्लेषण करतो ते ज्युडिशियल कॅरेक्टर त्या गाण्याचं आणि त्या गाण्याची ह्युमॅनिटेरियन व्हॅल्यू ह्याच्यावर करतो. आपण मला आवडतं म्हणून ते लावा असं नाही होत ना. तर ते जे आहे गाणं तर ते तसंच राहिलं पाहिजे. त्याच्या पलीकडे जर गेलो तर एक तर बंकिमचंद्रांचा इतिहास निघेल, त्यांचा अपमान होईल. दुसरं, ह्यांना कोणाला गाता येणार नाही, हे अपमान रोज करतील. 3.5 मिनिटं कोणतं गाणं बरोबर नाही. आणि भारताचं राष्ट्रगीत जनगण मन हे लोक खोटं पसरवलं या लोकांनी आयुष्यभर, की किंग जॉर्ज पंचमसाठी रवींद्रनाथ अजिबात नाही. जनगण मन हे भारताचं राष्ट्रगीत रवींद्रनाथांनी म्हटलं. रवींद्रनाथ टागोर हे नोबेल पुरस्कार विजेते इतके मोठे महाकवी होते. जगाच्या इतिहासात 2 राष्ट्रांची राष्ट्रगीतं लिहिण्याचा मान फक्त त्यांच्याकडे जातो, बांगलादेश आणि भारत, या दोन्ही देशांचा राष्ट्रगीत. तर त्यांच्या समोर आपली अगरबत्ती अमित शहा लावतायत, जशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या IPCला आपली BNSची अगरबत्ती यांनी लावली. अमित शहानी या काळात जे जे केलेलं आहे त्याची उत्तर तर ते देतच नाहीयेत. पण त्यांनी AK-47 आणि पॅलेट गन का चालवल्या जंतर मंतर नंतरच्या आंदोलनात, याचं उत्तर देऊन राजीनामा कधी देणार हा खरा प्रश्न आहे. वंदे मातरम हा प्रश्नच नाही आहे. तर वंदे मातरमच्या बाबतीत निस्संदिग्धपणे राष्ट्रप्रेमी माणसांनी ते कायम गायलेलं आहे, काँग्रेसने ते कायम गायलेलं आहे, सर्व विरोधी पक्षाने ते कायम गायलेलं आहे. BJPनेच ते गायलेलं नाही. BJPला वंदे मातरमचा इतिहास माहीत नाही. आणि वंदे मातरम 36-37 मध्ये जेव्हा गायलं गेलं, काँग्रेसच्या अधिवेशनात गायलं गेलं आणि त्यानंतर कायम गायलं गेलं काँग्रेसच्या अधिवेशनात, तेव्हा संघ 11 वर्षाचा होता आणि ब्रिटिशांसाठी हेरगिरी करत असे. त्यांचा राष्ट्रीय लढ्याशी काही संबंध नव्हता. त्यांच्या राष्ट्रीय आंदोलनात त्यांचा एक क्रांतिकारक हुतात्मा दाखव मला, जो वंदे मातरम म्हणत हसत हसत फासावर गेला नाही. आणि आता सात्यकी सावरकर तर त्यांची धुणी सार्वजनिक नळावर धुत आहे. बरोबर, नाही त्याच्याबद्दल तर आपल्याला बोलायचंच आहे. पण आता हे जे राजकारण केलं जात आहे की आधीच्या स्वरूपामध्ये, ज्याला स्वतः रवींद्रनाथांनी सांगितलं होतं की रवींद्रनाथ टागोरांनी एखादी गोष्ट ठरवली आहे ज्याचा नेहरूंशी काही संबंधच नाहीये, म्हणजे शुद्ध पुस्तक वाचलं तर कळतं, हे ऑब्जेक्टिव्ह आहे. तर तिथे अमित शहांसारखा मनुष्य जर मी असेल तर मी पडणारच नाही त्याच्यात. नाही, आणि कविता या माध्यमात जर तू आणि कायदा या माध्यमात तुम्ही आंबेडकरांशी कॉम्पिट करायला निघाला, कवितेत तुम्ही रवींद्रनाथांशी कॉम्पिट करायला निघाला, तर हे तुमचं अर्थशास्त्रात अमर्त्य सेन आणि हे सगळं नाही. त्यांचं म्हणजे इतिहासात त्यांचं नाव हास्यास्पद म्हणून लिहिलं जाईल ना. त्यांना त्याच्यातलं पॉलिटिक्स हे आहे की मुळात
ते आधी लिहिलेलं जे वंदे मातरम होतं त्याच्यामध्ये पण आधीचे बंकिमचंद्र आणि नंतरचे बंकिमचंद्र, आधी त्यांनी लिहिलेलं आणि नंतर पुन्हा नाही आधी लिहिलेलं त्यांनी भावनेच्या भरात लिहिलेलं होतं, तर नंतर त्यांना नोकरीची जाणीव झाली आणि ब्रिटिश सत्तेत त्याची जाणीव झाली. आणि त्या कादंबरीचा इतिहास जो आहे त्याच्यात त्याचा जो एंड आहे त्याच्यामध्ये मुस्लिम शासन वगैरे त्याचं कसं संपतं वगैरे हे जे कॉन्टेक्स्ट नाही, त्याच्या पलीकडे जाऊन ब्रिटिश आले, आता आपण सगळे सुरक्षित झालो असंच आहे ते. बरोबर. हां. त्यामुळे ते ब्रिटिशांचं लांगुलच्या म्हणून, आणि हे सगळं दाबण्याकरता काँग्रेसने प्रयत्न केला की बंकिमचंद्रांचा इतिहास वगैरे आपल्याला कुठे माहित होता असं, म्हणजे आपल्याला, म्हणजे मला तुला अभ्यासक म्हणून माहित होतं, लोकांना माहित आणि तो होतं. हे अनावश्यक आता जसं सावरकरांना संपूर्ण नग्न करेपर्यंत बीजेपीने त्यांना पुढे आणलं, हेडगेवार गोळवलकरांना संपूर्ण नग्न करेपर्यंत आणलं, तसंच त्यांनी आता बंकिमचंद्रांना सार्वजनिक नळावर आणलंय. यांनी केलेली कुठचीही गोष्ट त्यांना लाभणार नाही, कारण त्याच्या मागे शास्त्र नाही, अभ्यास नाही, देशाविषयी प्रेम नाही, ज्युडिशियल कॅरेक्टर नाही, आणि ह्युमॅनिटेरियन नेचर नाही, आणि एम्पथी नाही. मोदी आणि शहा दोघांनाही मानवी आयुष्याबद्दल एम्पथी नसल्यामुळे त्यांचे हे सगळे प्रश्न उभे आहेत. खरं, म्हणजे फक्त आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी की म्हणजे ते आधीचं जे वंदे मातरम होतं त्याचे पहिले 2 स्टांजा जे काही आहेत ते स्वतः रवींद्रनाथांनी मान्य करून ते स्वीकारले गेलेले होते, पण आता भाजप मुद्दाम हे करते कारण त्यावेळी हे जे सगळे कॉन्टेक्स्ट होते याची चर्चा हिंदू मुस्लिम अँगल हे होत राहावं आणि त्यानिमित्तानं खिजवण्याचा प्रयत्न म्हणून हे सगळं केलं गेलेलं आहे. एक तर जेन झी ज्याच्या विभाजनासाठी हे प्रयत्न मोदी शहा करतायत, त्यांना ज्या प्रकारचं संगीत किंवा ज्या प्रकारचं रॅप आवडतं ते पाहता ते 70च्या दशकातली गाणी पण डिसोन करतात. अगदी खरं. तर हे बंगाली गीत पूर्ण 3.5 मिनिटाचं, मला असं वाटतं की कधी कधी असं वाटतं की ते एक ते रमेशची ॲडव्हर्टाइजमेंट येते ना सिनेमा घरात गेल्यावर, तू रमेश आता हयात नाही, त्याला कॅन्सर झाला, त्याने सिगरेट होती, काहीतरी असं येतं ना. मला कधी कधी वाटतं असाला ओडिसीएस बघायला नोलान जर गेला तर तो म्हणेल आपल्या पिक्चरमध्ये हे टाकलंच नव्हतं आपण, हे कसं काय आलं. तर असं रवींद्रनाथांना, बंकिमचंद्रांना सगळ्यांनाच वाटेल की हे भाजपाने केलेलं हे काय, हे आपण नव्हतंच केलं, अरे हे शास्त्रात हे मीटरमध्ये पण नाही बसत आहे, हे कशातच बसत नाही. तर हे असं आहे, म्हणजे माझा विनम्र त्या आत्म्यांना हे आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा रवींद्रनाथ टागोर असो की BNS असो, नाहीतर हे वंदे मातरम असो, ना खाता ना भाई जो अमित कहे वही सही, ह्या मुद्द्यावर देश जेव्हा चाललेला आहे तेव्हा तुम्हाला हे, तुम्ही तिकडे कुशीवर कुशी बदलताय जिथे आहात तिथे, हे स्वाभाविक होणार होतं. बरोबर. त्याच्यावर वचक भारतीय जनतेने ठेवायचा आहे. आणि आता नेमकं आता जनताच शहा निवडताय, खरं, तर जनतेने शहाना निवडलंय हे विसरले. बरं, बाहेरचा आणि आतला हे ठरवायची जर वेळ आली SIR मधनं, तर शहा हे बाहेरचं आडनाव आहे बरं का. मी SIRचा फॉर्म नाही भरला तरी परुळेकर हे अस्सल मराठी नाव आहे आणि ह्या भूमीतलं आहे, पण शहा हे कुठच्याही भारतीय स्टेट मधलं नाव नाही, आडनाव.